इराणच्या खामेनींचा खात्मा करण्याची योजना अमेरिका आणि इस्रायल गेल्या काही वर्षांपासून आखत होता। म्हणजे तेहरानमधले प्रत्येक रस्त्यावरचा सिग्नल, प्रत्येक चौकातला सिग्नल, त्यावर असलेले कॅमेरे अमेरिकेच्या CIA आणि मोसादने हॅक केले होते आणि या कॅमेऱ्यातनं मिळणारी प्रत्येक माहिती अचूक नोंद ठेवली जात होती। इतकंच काय तर हल्ल्याच्या काही दिवस आधी खामेनींच्या घराजवळचे मोबाईल टॉवर सुद्धा हॅक करण्यात आले होते। त्यावरनं मिळत असलेली माहिती सुद्धा नोंदवली जात होती। खामेनींच्या प्रत्येक हालचालीवर अमेरिकेची आणि इस्रायलची नजर होती। हल्ल्याचं मिनिट टू मिनिट आणि सेकंड टू सेकंड प्लॅनिंग करण्यात आलं होतं आणि अखेर अचूक लक्ष्यभेद करत हा हल्ला यशस्वी करण्यात आला। या मास्टर प्लॅन मागे होती अमेरिकेची CIA आणि इस्रायलची मोसाद ही संस्था। आपण पाहूयात। खामेनींना कसं मारलं? मोसाद CIAचा हादरवणारा प्लॅन। संपूर्ण तेहरान केलं हॅक, प्रत्येक हालचालीवर नजर। खामेनींना मारण्यासाठी वर्षानुवर्ष प्लॅनिंग। मोसाद आणि CIAचा सुपर मास्टर प्लॅन। खामेनींना अमेरिकेनं कसं फसवलं? खामेनींचा खात्मा कसा झाला? उत्तर आहे जगातली बाप संस्था मोसाद। मोसाद बस नाम ही काफी है। इस्रायलची मोसाद एखाद्याच्या पाठी लागली की त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा। इराणचा सर्वोच्च नेता खामेनी ठार झाले। युद्धात सगळ्यात पहिलं टार्गेट कोण तर ते आपणच हे खामेनींनाही माहिती होतं। त्यामुळे खामेनी सावध होते। तरीही अमेरिका आणि इस्रायलनं लक्ष अचूक टिपलंच। पण हा साधा सुधा प्लॅन नव्हता, तर त्यामागे वर्षानुवर्षांचं प्लॅनिंग होतं। खामेनींच्या हत्येचं मिनिट टू मिनिट प्लॅनिंग करण्यात आलं होतं। मोसाद आणि CIAचा हादरवणारा प्लॅन आता समोर आलाय। इस्रायलनं गेल्या अनेक वर्षांपासून तेहरानमधले जवळपास सगळे ट्रॅफिक कॅमेरे हॅक केले होते। प्रत्येक रस्ता, प्रत्येक चौकातल्या कॅमेऱ्यांचा डेटा थेट मोसादला मिळत होता। खामेनी कुठे जातात, कुणाला भेटतात यावर नजर ठेवली जात होती। एवढंच नव्हे तर खामेनींचे बॉडीगार्ड गाड्या कुठे पार्क करतात यावर सुद्धा लक्ष होतं। खामेनीच्या घराजवळचे आणि कार्यालयाजवळचे CCTV सुद्धा हॅक करण्यात आले होते। हल्ल्याच्या आधी काही दिवस खामेनींच्या कार्यालयाजवळचे मोबाईल टॉवर्स सुद्धा हॅक करण्यात आले। एवढंच नव्हे तर खामेनींच्या सुरक्षा रक्षकांचे फोन सुद्धा हॅक करण्यात आले। ट्रॅफिक कॅमेरे हॅक, मोबाईल नेटवर्क हॅक करून मोसाद आणि CIAनं खामेनींची क्षणाक्षणाची सगळी माहिती काढली आणि हत्येचा प्लॅन आखला। त्याच्यावरनं तुम्ही पाहता। दुसरं हे आहे की तुम्ही अवकाशामधनं पाहता, तुमचे सॅटेलाईट चालू आहेत, तुमचे उपग्रह चालू आहेत, ते सतत त्याचे फोटो घेत असतात आणि ते प्रत्येक फोटो फ्रेम कंपेअर केल्या जाते आणि त्याच्यामध्ये काय कमी जास्त आहे ह्याच्यावरनं जे संरक्षण तज्ज्ञ आहेत ते आपला निष्कर्ष काढत असतात। तिसरं आहे की तुम्ही सायबर वॉरफेअर करता, म्हणजे त्यांची माहिती यंत्रणा आणि त्यांची कॉम्प्युटर सिस्टीम जी आहे, संगणकीय सिस्टीम, ती हॅक करता। आता हॅक केलेली सिस्टीम जी आहे ती कोणाला कळत नाही। आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही शॉर्ट टर्म मेजर्स नाही आहेत, हे लॉंग टर्म मेजर्स आहेत। ही जी मोसादची कार्यपद्धती आहे, आता इराणच्या संदर्भामध्ये आपण बोलत आहोत, तर इराणमध्ये मोसादने अनेक वर्षांपासून आपले एजंट्स नेमणं, म्हणजे स्थानिक लोकल एजंट्स नेमणं हे मोठ्या प्रमाणावरती सुरू केलं होतं आणि त्यांच्या माध्यमामधनं माहिती मिळवली जात होती। मध्यंतरी अशी एक बातमी आली होती की रिपब्लिकन गार्डचा एक मोठा अधिकारी हा मोसादचा एजंट होता आणि त्याने माहिती दिली आणि त्याच्यामुळे हा सगळा जो खोमेनींवरती हल्ला झाला त्याच्यामागे तो एजंट होता, त्याने दिलेली माहिती कारणीभूत ठरली होती असं म्हटलं जातं। मोसाद ही जगातली नंबर 1 ची गुप्तहेर संस्था आहे। मोसाद आणि CIAनं सगळी माहिती काढून इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करासमोर ठेवली। हल्ल्याची संपूर्ण योजना आखली गेली। शनिवारी खामेनी उच्च अधिकाऱ्यांबरोबर तेहरानमध्ये एका ठिकाणी बैठक घेणार होते। या ठिकाणी सर्वोच्च नेते, राष्ट्रपती आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेची कार्यालये आहेत। आधी खामेनींवर रात्री हल्ला करण्यात येणार होता, मात्र नंतर प्लॅन बदलण्यात आला।
सकाळी 6 वाजता खामेनींच्या कार्यालयाला लक्ष्य करण्यात आलं. GBU-28 लेझर गाइडेड पेनिट्रेटर बॉम्बचा हल्ल्यासाठी वापर करण्यात आला. ते लेझर गाइडेड पेनिट्रेटर बॉम्ब थेट बंकर्स पर्यंत पोहोचू शकतात. शेवटचा सिग्नल एका अमेरिकन एजंटनं दिला आणि इस्रायलच्या फायटर विमानांनी खामेनींच्या घरावर 30 बॉम्ब टाकले आणि त्यातच खामेनींचा खात्मा झाला. तर अशा प्रकारचा हल्ला म्हणण्यापेक्षा हत्या त्यांनी केली होती एका न्यूक्लिअर सायंटिस्टची. तर त्या हत्येमध्ये AI फेशियल रिकग्निशन टूल यांचा वापर केलेला होता आणि सॅटेलाइटचाही वापर केलेला होता की त्याच्या माध्यमातून सॅटेलाइटच्या माध्यमामधनं मशीन गन चालवण्यात आली आणि त्या मशीन गनमध्ये जो कॅमेरा बसवलेला होता त्या कॅमेऱ्याने जो लक्ष्य आहे जो सायंटिस्ट आहे तोच आहे की नाही याची आधी खात्री करून घेतलेली होती आणि अशा प्रकारे ती हत्या करण्यात आलेली होती. अमेरिकेच्या मदतीनं इस्रायल आपल्याला कधीही टार्गेट करू शकतं याची कल्पना खामेनींना होती. तसं थेट उघड 3 संकेत मिळाले होते. इराणमधला सत्ता बदल हीच सर्वोत्तम गोष्ट आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये 19 फेब्रुवारीला एक अहवाल प्रसिद्ध झाला. त्यामध्ये म्हटलं होतं इराणच्या अणु आणि क्षेपणास्त्र सुविधांवर हल्ला करण्याच्या आणि इराणी नेतृत्वाला लक्ष्य करण्याच्या पर्यायांवर विचार करत आहे. ट्रम्प यांच्या समोर इराणी सत्ता परिवर्तनासाठी इराणी नेत्यांना मारण्यासाठी मोठं ऑपरेशन चालवण्याचे पर्याय ठेवण्यात आले. तिसरा संकेत म्हणजे माझ्यावर हल्ला होऊ शकतो असं खामेनी यांनीच त्यांच्या उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. त्यांनी प्रत्येक उच्चस्तरीय नेतृत्वाला त्यांच्या खालच्या 4 स्तरापर्यंत वारसदार नियुक्त करण्याचे आदेशही दिले होते. याचाच अर्थ इस्रायल आणि अमेरिकेचं पहिलं टार्गेट आपणच असू याचा पूर्ण अंदाज खामेनींना होता. खामेनी त्या दृष्टीनं तयारीतही होते, पण त्यांचा पळून जाण्याचा प्लॅन नव्हता. अमेरिकेनं आणि इस्रायलनं खामेनी यांना कसं फसवलं? यहुदी म्हणजेच ज्यू धर्मात शुक्रवार शब्बातचा दिवस असतो. म्हणजे सुट्टी घेऊन कुटुंबासोबत आराम करण्याचा आणि देवाची प्रार्थना करण्याचा दिवस. 27 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी संध्याकाळी इस्रायलच्या मुख्य लष्करी अधिकाऱ्यांना सुट्टी घेतली. जर एखादी मोठी लष्करी कारवाई होणार असेल तर अधिकारी लष्करी मुख्यालयात उपस्थित असतात. पण 27च्या संध्याकाळी IDFचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल इयाल जमीर आणि इतर वरिष्ठ अधिकारी शब्बातसाठी आपापल्या घरी गेले. इराणी गुप्तहेर नेटवर्कला सगळं काही सामान्य सुरू आहे असं वाटावं आणि त्यातूनच इराणला गाफील ठेवण्याचा उद्देश होता. अखेर खामेनी गाफील राहिले. त्यांना वाटलं हल्ला रात्री होईल, पण ऐनवेळी प्लॅन बदलून दिवसा हल्ला करण्यात आला आणि सुरक्षा अधिकाऱ्यांबरोबर पुढचा प्लॅन आखत असतानाच्या बैठकीतच खामेनींचा खात्मा झाला. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.